लष्कर प्रमुख मुनीरचा शहबाज शरीफचा ऐकण्यास नकार अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। असीम मुनीरचा युद्धविरामाला विरोध असल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळते। दरम्यान पाक लष्कर प्रमुख असीम मुनीर हा शहबाज शरीफचा ऐकण्यास त्याने नकार दिल्याची माहिती देखील आता मिळते आहे। असीम मुनीरचा युद्धविरामाला विरोध असल्याचे देखील सूत्रांकडून कळत आहे। अमेरिकेने मध्यस्थी केली आणि त्यानंतर दोन्ही देशांच्या नेत्यांसोबत चर्चा केली, त्यानंतर हा युद्धविरामाचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। मात्र पाक लष्कर प्रमुख मुनीरचा शहबाज शरीफचा ऐकण्यास नकार असल्याचं सूत्रांमार्फत कळतंय। असीम मुनीरनेही युद्धविरामाला विरोध केल्याची माहिती सूत्रांमार्फत समोर येते। पाकिस्तानी सेना आणि सरकारमध्येच मतभेद असल्याचं सूत्रांमार्फत कळतंय। नक्कीच तर युद्धविराम त्यानंतर शस्त्रसंधीचं अवघ्या 4 तासामध्ये उल्लंघन आणि करार जो झाला तो भारत सरकार आणि पाकिस्तान सरकार यांच्यामध्ये झाला। मात्र पाकिस्तानी सैन्य हे पाकिस्तानी सरकारचं ऐकत नाहीये। पाक लष्कर प्रमुख मुनीरचा शहबाज शरीफचा ऐकायला विरोध, असीम मुनीरचा युद्धविरामाला विरोध अशी माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे। कारण लष्कर प्रमुख असीम मुनीर हे आज सातत्यानं भारताविरोधामध्ये गरळ ओकत आलाय। इतकंच नाही तर पहलगामचा दहशतवादी हल्ला हा असीम मुनीरच्या मुस्लिम आणि हिंदू यांच्यामधील जे काही त्यानं वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्यानंतरच तो मोठा हल्ला झालेला होता। आणि आता पुन्हा एकदा असीम मुनीर हा भारताविरोधामध्ये षडयंत्र रचत असल्याचं पाहायला मिळतंय। पाक लष्कर प्रमुख असीम मुनीर हा शहबाज शरीफचं ऐकत नाहीये, अर्थात पाकिस्तानी पंतप्रधानाचं तो ऐकत नाहीये, हे पुन्हा पुन्हा सिद्ध होत आहे। दरम्यान सर्व पाकिस्तानी ड्रोन भारतानं आता परतवून लावले आहेत। पाकिस्तानचा हल्ला पुन्हा एकदा परतवून लावलेला आहे। आपली जवान जे आहेत ते नेहमीच अलर्टवर असतात आणि आता केंद्रीय गृह सचिव आणि गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची बैठक सुरू झाली आहे। राज्यांच्या मुख्य सचिवांशी आता व्हीसीद्वारे चर्चा सुरू करण्यात आली आहे। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर या चर्चेला महत्त्व आहे। नक्कीच तर एकीकडे आपले लष्कर, आपली वायुसेना, आपली नौसेना सज्ज आहे, ते देखील पाकिस्तानला उत्तर द्यायला सक्षम आहेत। गेल्या 3 दिवसांमध्ये आपल्या 3ही सैन्य दलांनी आपली कामगिरी चोखपणे बजावलेली आहे। तर दुसरीकडे राजनैतिक दृष्ट्या भारताचं नेतृत्व खंबीर आहे। भारत सरकारमध्ये सातत्यानं बैठका सुरू आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, राजनाथ सिंग, त्याचबरोबर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, 3ही दलांचे प्रमुख त्याचबरोबर सीडीएस यांच्यामध्ये सातत्यानं बैठका सुरू आहेत। आणि आता केंद्रीय गृह सचिव आणि गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची बैठक देखील सुरू झालेली आहे। राज्यांच्या मुख्य सचिवांशी व्हीसीद्वारे अर्थात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चेला सुरुवात करण्यात आली। बैठकांना आता सुरुवात झालेली आहे। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर या चर्चेला आता अतिशय महत्त्व आहे। केंद्रीय गृह सचिव आणि गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची बैठक सुरू झालेली आहे। तर राज्यांच्या मुख्य सचिवांशी देखील व्हीसीद्वारे सध्या चर्चा सुरू आहे। युद्धविरामानंतरही पाकिस्तान थांबलेला नाही, आपल्या पाठीत पुन्हा एकदा पाकिस्तानने वार केलेला आहे। मात्र हा वार पुन्हा एकदा भारताने परतवून लावलेला आहे, कारण पाकिस्तानने जो भ्याड हल्ला केलेला आहे तो पुन्हा एकदा त्याला उत्तर भारताने दिलेला आहे। शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं गेलं। युद्धविरामानंतर भारत सध्या निर्धास्त असेल असं पाकिस्तानला वाटलं होतं, मात्र तसं अजिबात नाहीये। भारत हा सतत सतर्क अशी लष्कर यंत्रणा आपल्या सोबत आहे आणि ती सदैव अलर्ट मोडवरच असते। सध्या एलओसीवर कोणतीही फायरिंग नाही असं आर्मीकडून सांगण्यात आलंय, तर श्रीनगरमध्ये कुठलाही स्फोट नाही असं भारतीय लष्कराकडून सांगण्यात आलेलं आहे। तर सर्व पाकिस्तानी ड्रोन आता भारतानं परतवून लावलेले आहेत। त्याचबरोबर काही ड्रोन्स आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमनं पाडल्यात। पाकिस्ताननं युद्धविरामाचं उल्लंघन केलं। केंद्र सरकारनं आता ही प्रतिक्रिया दिलेली आहे। सर्व पाकिस्तानी ड्रोन्स भारतानं आता परतवून लावलेले आहेत। दरम्यान पाकिस्तानी लष्करानं सातत्यानं पाकिस्तानमध्ये दहशतवाद पोचला, इतकंच नाही तर पाकिस्तानी लष्कराकडून दहशतवाद्यांना ट्रेनिंगचं सेंटर देखील तयार करण्यात आलं। दहशतवाद्यांना ट्रेनिंग देण्याचं कामच पाकिस्तानी लष्करानं आजवर केलेलं आहे। आणि सातत्यानं भारताविरोधात दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तानी लष्करच दहशतवाद्यांना पैसा असेल, यंत्रणा असेल, युद्ध सामग्री असेल, त्याचबरोबर विविध गोष्टी पुरवत आलेली आहे। आणि आता पुन्हा एकदा तेच सातत्यानं सिद्ध होत आहे, कारण पाकिस्तानी लष्कर हे पाकिस्तानी सरकारचं ऐकायला तयार नाहीये। त्यामुळे पाकिस्तानचा धोकेबाज चेहरा आता पुन्हा एकदा समोर आलेला आहे आणि हाच पाकिस्तानचा भुरका आता आपल्याला जागतिक पातळीवर फाडावा लागणार आहे। कारण यामध्ये अमेरिकेनं एंट्री घेतलेली होती। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः दोन्ही देशांच्या नेत्यांसोबत, प्रमुखांसोबत चर्चा केलेली होती। त्यानंतरच युद्धविरामाचा निर्णय झालेला होता। दुपारी 3:35 पाकिस्तानच्या डीजीएमओनं भारताच्या डीजीएमओंना फोन केलेला होता। त्यानंतर 5 वाजता युद्धविरामाची घोषणा करण्यात आली। महत्त्वाची बाब म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः ट्विट करत
भारत पाकिस्ताननं युद्धविरामाचा निर्णय घेतलेला आहे, त्याबद्दल दोन्ही देशांचं अभिनंदन अशा प्रकारचं ट्विट केलेलं होतं. मात्र पुन्हा एकदा पाकिस्तानी लष्करानं आगळीक केलेली आहे. त्यामुळे भारताकडून आता पाकिस्तानचा बुरखा हा टराटरा फाडण्याची वेळ आलेली आहे. जागतिक पातळीवर पाकिस्तानचा खरा चेहरा भारताला आता पुन्हा एकदा समोर आणावा लागणार आहे.